ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सकाळ सकाळी प्रिया आणि ती सांगते पुन्हा इकडे सायली आली ती अर्जुनकडून अर्जुनला तुम्ही दिलेले वचन मोडण्यासाठी आणि दुसरं काय असेल तेव्हा पूर्णाई बोलते मला अर्जुनची भेट घ्यायलाच पाहिजे आणि तोपर्यंत ते कळते की अर्जुनची तब्येत बरी नाही। तेव्हा इथे चेतन सायलीला विचारतो तू अर्जुनला भेटायला गेली होतीस ना? तेव्हा सायली बोलते मी भेटायला गेली पण अर्जुन माझ्याशी काय बोलला नाही। इकडे अर्जुन तापाने फणफणलेला असतो तेव्हा विमल त्याची ही परिस्थिती पाहून खाली जाऊन सगळ्यांना सांगते की अर्जुन तापाने विवळलेला आहे आणि तो सायली सायली करतोय। तेव्हा सायली सायली असं नाव ऐकतच हे मोठं खूप कॉम्प्लिमेंटिक सिच्युएशन आहे असं सगळ्यांना वाटतं आणि तेव्हा सगळे वरती येतात। तोपर्यंत विमल इथे चैतन्याला फोन करते। तेव्हा विमल चेतनला सांगते की अर्जुनला ताप आले आणि तो सायली सायली करतोय। तेव्हा चेतन विमलला सांगतो तू काळजी करू नकोस। तेव्हा चेतन सांगतो अशी गोष्ट 2 वेळा घडली आहे आणि तेव्हा तिथे सायली नव्हती ना त्यामुळे ही सिच्युएशन वाढली होती। तेव्हा चेतन सांगतो तू काळजी करू नको काय झाले तरी सायली वहिनी तिकडे येणार नाही तर मीच घेऊन। इकडे अर्जुन तापाने फणफणलेला असतो तर सायली सायली जय घोष करत असतो आणि त्याच वेळी ते प्रिया पूर्णाईकडे येते आणि बोलते माझ्या हाताची त्या दिवशी मेहंदीच रंगली नाही आणि हाताला फक्त वास यायला लागला आणि ती विद्याकडे येते आणि बोलते कसली मेहंदी लावलीस आणि मेहंदीला शेणाचा वास यायला लागला आणि ती मेहंदी निघून गेली आणि असं बोलत ती विद्याच्या कानाखाली देते आणि ते प्रियाचा अर्राव बघून सगळे चिडलेले असतात आणि प्रियाला बोलतात हे काय चाललंय आणि विद्येचा गाल लाल झालेला असतो आणि ती पूर्णपणे विवळत असते आणि ती रविराजांना प्रिया सांगते की तुम्ही हिला पैसे देऊ नका आणि हिला इकडनं हाकलून देते आणि विद्या रडायला लागते आणि हे सगळं बघून सगळ्यांना वाईट वाटतं पण प्रिया काय ऐकत नाही ती तिला तिकडनं हाकलून देते। तेव्हा विद्या बोलते बाकीच्यांच्या हातातल्या मेहंद्या रंगल्यात पण तुमच्या हातातली मेहंदी का रंगली नाही आणि तेव्हा प्रिया अजून चिडते आणि तिच्या कानाखाली अजून देते पण तेव्हा तिथे प्रतिमा येते आणि ती विद्येची माफी मागते आणि तू बोलते मी माझ्या मुलीकडनं माफी मागते आणि तेव्हा तिथनं विद्या निघून जाते। तेव्हा प्रतिमा प्रियाला बोलते की तू माझी मुलगी होऊ शकत नाही कारण की ती माझी मुलगी अशी नव्हती। तेव्हा इथे प्रतिमा वरती येते आणि ती कल्पनाला बोलते अर्जुनला काय होतं तेव्हा कल्पना बोलते ती हा नुसता सायलीचं नाव घेतो आणि ह्याला ताप आला आहे। तेव्हा प्रतिमा बोलते जर सायलीचं नाव घेत असेल तर ते ह्याला सायलीला इथे बोलवलं पाहिजे। तेव्हा कल्पना बोलली असं कसं शक्य आहे कारण सायलीला आपण ह्या घरात कसं आणू शकतो। तेव्हा पूर्णाईला समजलं तिला राग येईल। तेव्हा प्रतिमा असते तुम्ही तुझ्या जागेवर असलेस तर माझ्या मुलाचा जीव वाचवला असता आणि बाकीचं नंतर केलं असतं आणि चिडलेली प्रतिमा ती कल्पनावर रडते। तेव्हा प्रतिमाचे हे बोलणे ऐकून कल्पनाचे डोळे उघडतात आणि ती बोलते हे सगळं प्रतिमा बोलते ते खरं आहे ना? कल्पना विमलला बोलते आपण सायलीला बोलवलं पाहिजे कोणाला बोलवण्याच्या गोष्टी करते त्या मुलीला आपण या आयुष्यातून दूर केलं। तेव्हा पुन्हा चिडते आणि त्या मुलीला पुन्हा बोलवण्याची चुकी करू नकोस। इकडे चेतन सायलीला सांगतो की अर्जुन आजारी पडला आणि तुला लवकरात लवकर तिकडे पोहोचलं पाहिजे। तेव्हा सायली बोलते काल मी गेली होती आणि आज पण तिकडे जीवाची बाजी लावून मी तिकडे जाणार। तेव्हा कुसुम बोलते सायली तू तिथे जाऊ नको ते तुला घरात घेणार नाही। तेव्हा सायली बोलते मी तिकडे जाणार आणि त्यांना बरं करणार। इकडे अर्जुनचा ताप बरा होत नसतो आणि कल्पनाला धाकधूक लागलेली असते। तेव्हा कल्पना विचार करते मी काय झालं तर सायलीला इथे बोलूनच घेणार। तेव्हा इथे कल्पना विमलला सांगते की तू सायलीला फोन लाव। तेव्हा विमल फोन करते सायलीला। ज्यावेळी विमल सायलीला फोन लावते तेव्हा फोन बंद येतो आणि तो फोन मधुभाऊंकडे असतो पण इथे अर्जुनची तब्येत बिघडली असते आणि कल्पना आणि प्रताप विचार करतात की आपल्याला इथे सायलीला बोलून घेतलं दुसरा पर्याय नाही। तेव्हा तिथे सायली येते आणि सायली बोलते काय झालं अर्जुनला पण सायलीला वाटत नसतं की आपल्याला कोण विरोध करेल पण तिला कोण विरोध करत नाही। कल्पना बोलते कुठे होतीस तू? तेव्हा सायलीला काय सुचत नाही आणि ती अर्जुनकडे जाते। तेव्हा अस्मिता कल्पनाला बोलते की तू कशाला सायलीला बोलवलं? तेव्हा कल्पना बोलते मी माझ्या मुलाच्या सुखासाठी मी कोणाचे पण पाय धरीन। तेव्हा इथे सायली आपल्या पर्समधला अंगारा अर्जुनच्या कपाळाला लावते आणि बोलते अर्जुन सर तुम्ही बरे आहेत ना? आणि त्यानंतर अर्जुनला थोडं बरं वाटायला लागतं आणि तो त्यानंतर सायली असा रिस्पॉन्स देतो। कल्पना बोलते सायलीला तू आलीस म्हणून आताच अर्जुन थोडा रिस्पॉन्स देतो। तेव्हा स्वार्थी कल्पनाला कळत नाही की ती प्रियाला हळूहळू करते पण तिची गरज लागली ती आता तिला मनापासून तिच्याशी बोलते। अस्मिता बोलते आता अर्जुन बरा झालाय ना तुझं काम झालं तू निघ। तेव्हा सायली बोलते आता अर्जुन शुद्धीवर येईपर्यंत मी कुठे जाणार नाही। तेव्हा अस्मिता बोलते मी पूर्ण आईला सांगते की आईने तुला बोलवलंय। तेव्हा कल्पना अस्मिताला बोलते तू डोक्याने पडली आहेस काय? सायलीमुळे अर्जुन बरा झालेला आहे आणि अर्जुन शुद्धीवर आल्यामुळे पुन्हा घर हस्तखेळतं झालंय। तू तिची बहीण आहेस ना
तुला लाज शरम आहे की नाही. तेव्हा कल्पना अर्जुनच्या डोक्यावर हात लावते. त्यात ताप उतरलेला असतो आणि कल्पनाला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती बोलते एवढी औषधे देऊन ताप उतरला नव्हता पण आता उतरला. इथे प्रिया पूर्ण इकडे जाते आणि बोलते कल्पनाने आपलं वचन मोडले आणि तिने सायलीला बोलवलं आहे आणि ती सायलीला बोलून अर्जुनची भेट घेऊन दिली. तेव्हा कल्पना प्रियावर चिडते आहे. तेव्हा कल्पना प्रियाला बोलते तू लावालावी करू नको, मला अर्जुनची तब्येत खराब होती म्हणून मी सायलीला बोलवलं. तेव्हाच कल्पना लक्षात येतं की तन्वीची लक्षणे ठीक नाही. तेव्हा कल्पना समजतं की प्रियाचं हळूहळू भांडं फुटत आहे आणि दुसरीकडे अर्जुन सायलीशिवाय राहू शकत नाही. आणि तर पुढे कल्पना सायलीबद्दल कशी वागणार पुढे आणि कसा सायलीचा स्वीकार करणार आणि सून बनून कल्पना सायलीला कशी घरात आणणार हे पाहणे रंजकच होणार आहे.